प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपत्तिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपितजं मुफलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं ओम नमो जाड्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमधि प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारी तुझी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं जगन्नाथ पानी मंडना मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायुगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग गाते श्रोत्यांनी पाहते चतुर्विनोदे दुष्यंते सोमभावी पूर्णज्ञाते या सकळाचे विनवंती संत चरण जलागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजवलय वैराग्याची मूर्ती मंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सिम जीवलग निष्ठावान भक्त वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सकल संत मांदियाळी आपल्या डोळ्यानं पाहता आली अनुभवता आली अभ्यास आली डोळ्यानं नवे नवे आपण त्यांचा अभ्यास करत असताना आपल्या सगळे नावं सगळ्यांच्या समोर आली सकल संतांचा विचार केला तर वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सगळेच संत मोठे झाले म्हणजे काय जगाच्या मालकाच्या जवळ जाण्याचं सौभाग्य प्रत्येकाच्या वाट्याला आलं
पण ऐका, जगाच्या मालकाच्या जवळ जरी सगळे संत गेले असले तरी काहीच संतांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. ते कशामुळं? ज्यांच्या वाट्याला खऱ्या अर्थानं सदेह वैकुंठाला जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा संतांच्या चरणरजाचा स्पर्श जीवनामध्ये सहज जरी झाला तरी जीवनाचा कायापलट कसा होतो याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्यापूर्वी अल्पसा थोडासा परिहार देणं गरजेची गोष्ट आणि तो असा: अकारण कारण करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा. आणि सकल संतांच्या कृपाशीर्वादाने मला म्हणायचंय, सकल संतांच्या म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जगाचा मालक आणि आदमापूरचा राजा असणारा संत श्रेष्ठ बाळूमामांच्या मनामध्ये आलं आणि बाळूमामांनी परत एकदा या नातेपुरी नगरीला पुन्हा एकदा दर्शन दिलं. आणि म्हणून हा बग्गा क्रमांक 14 आणि या बग्ग्याची मालक असणारी सन्माननीय हलप्पा सुरनवर आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या नातेपुती नगरीला बाळूमामांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. गेल्या 8 दिवसापासून चालू असणार हा नाम सप्ताह आपण सर्वजण अनुभवतोय. खरं तर आनंद वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना. देव घरी आल्यानंतर वाटणारा आनंद वेगळा आहे. ज्यांच्यामुळे घरी देव येतो ते संत घरी आल्यानंतरचा आनंद हा फार मात्र वेगळा आहे, लक्षात ठेवा. आणि आज तुमच्या नातेपुती नगरीला संतांच्या भेटी झालेली आहे, संतांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या भेटी करता तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात, त्यांच्या दर्शनाकरता जमलेला आहात, रोज येत आहात, नित्यनेमाने येत आहात. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर याचं आयोजन नियोजन करणारी मंडळी फार महत्वपूर्ण आहे. कारण एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. एकट्यानं केलेलं नियोजन खऱ्या अर्थानं अनेकांना, हजारो लाखो भाविकांना त्याचा दर्शनाचा योग येतो. आणि म्हणून शेंडगे कापड दुकान आयोजित, मला वाटतं आमचे सुरेश दादा, सन्माननीय शंकर दादा शेंडगे या परिवाराच्या माध्यमातून चालत आलेला हा 8 दिवसाचा कार्यक्रम, हा कार्यक्रम संपन्न करत असताना खरं तर आजची अन्नदानाची पंगत असेल किंवा आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे ते सन्माननीय आमचे सचिन दादा पांढरे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व हे सुद्धा आज कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य आमचे मोरे बाबा, ही सगळीच प्रेमाची, आदराची, आपुलकीची माणसं आहेत. सुंदर गायक वृंद आहेत, मृदंग वादक आहेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवणारी तुम्ही सगळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं दर्शन घेतो आणि कार्यक्रमाचा विढाला देखणं नियोजन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाकरता तुम्ही सर्वजण जमला. ऐका, अभंग तुकोबरांच्या गाथेतील 4 चरणाचा नाच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय फार सोपं सांगतात. काय सांगतात? संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय. अजूनही माईक मनासारखा लागलेला नाही. मला मॉनिटरला काहीच आवाज येत नाही, मी काय म्हणतोय ते माझं मला कळत नाही. विढाला ऐका, संतांच्या चरणराजाचा स्पर्श तुमच्या समोर मांडत असताना खऱ्या अर्थानं तुकोबराय फार गोड सांगतात. संतांच्या चरणराजाचा स्पर्श सहज जरी झाला परिणाम वासनेचे बीज जळून जाय. अंतकरणातली वासना समूळ नायनाट आणि नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. मग अंतकरणातली वासना नष्ट झाली आणि संतांच्या चरणराजाचा स्पर्श झाला, परिणाम काय होतो? मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. अंतकरणामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा आपोआप उल्लेख व्हायला सुरुवात होते, नामोल्लेख व्हायला सुरुवात होते. आणि मग जिकडं बघावं तिकडं आपल्याला सुख आणि सुखच पाहायला मिळतं. बघ त्यावेळेस अवस्था, स्थिती, परिस्थिती नक्की होते कशी? कंठी प्रेम दाटी हृदयी प्रगती मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लाय. आणि मग तुकोबराय म्हणतात याच्यासारखं सोपं साधन जगाच्या पाठीवर कोणतं नाही महाराज. तुका म्हणे साधन सुलभ गोवटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. विठाला